हालेलुया. सर्व समर्थ जिवंत आणि पवित्र देवाला धन्यवाद असो. आमचा परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये या तुमचं स्वागत आम्ही करतो. देवानं दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल, देवाच्या दयेबद्दल, देवानं केलेल्या अनंत उपकाराबद्दल, देवानं केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल आपल्या प्रभूला आपण धन्यवाद देऊयात. पुन्हा एकदा म्हणूयात की परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हा दिवस परमेश्वरानं नेमला, यात आपण उल्हास व आनंद करू. आणि जो खरा आनंद त्याचं वचन ऐकण्यातला, त्याच्या वचनाचं मनन करण्यातला, तो आनंद देव आम्हाला देत आहे. प्रियानो, आम्ही स्वर्गीय राज्यासाठी पाचारलेले लोक आहोत. देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही वरील गोष्टीसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि म्हणून वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न तुम्ही करा, असं वचन आम्हाला शिकवत आहे. प्रियानो, आमचा देव हा पूर्णतेचा देव आहे. आमचा देव हा परिपूर्ण देव आहे आणि म्हणून आम्ही पाहतो वधस्तंभावर त्यानं सर्व काही पूर्ण केलं आणि नियमशास्त्राच्या त्या बंधनातून किंवा आम्ही पाहतो आम्हाला त्यानं सोडवलेलं आहे आणि आमचं तारण विश्वासाच्या कृपेच्या द्वारे, आमचं विश्वासानं तारण झालं. विश्वासाच्या द्वारे कृपेनं आमचं तारण झालेलं आहे. आमचा देव तो म्हणतो जसा मी परिपूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा. मत्ते कृषीवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 48 वचनामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला काय सांगतं. पहा, मत्ते कृषीवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 48 वचन. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे, यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. तसे तुम्ही पूर्ण व्हा. हालेलुया. पण या ठिकाणं देवाचं वचन आम्हाला सांगत आहे जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. हालेलुया. प्रियानो, जोपर्यंत आम्ही पूर्ण होत नाही, जोपर्यंत आम्ही परिपूर्णता गाठत नाही, तोपर्यंत आम्ही पाहतो आम्हाला देवाचे खरे आशीर्वाद आम्हाला लाभत नाही. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही परिपूर्ण व्हा किंवा तुम्ही पूर्ण व्हा, देवाचं वचन आम्हाला सांगतं. हालेलुया. करिंदकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो की 2 करिंदकराचं पत्र याचा 2रा अध्याय 13वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हणतो, बंधुजनो, इतकेच आता म्हणतो की तुमचे कल्याण असो, तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. हालेलुया. पहा, प्रीतीचा आणि शांतीचा देव, त्याचा सहवास आम्हाला लाभावा. तो प्रीतीचा शांतीचा देव तुम्हासह राहील असं देवाचं वचन त्या ठिकाणी आम्हाला शिकवतं. प्रियानो, मग तो प्रीतीचा आणि शांतीचा देव आम्हासह राहावा म्हणून आम्ही काय करावं तर प्रियानो, या ठिकाणी काही गोष्टी आणि त्याचा उल्लेख तो करत आहे. देवाचा दास पौल त्या ठिकाणी, संत पौल काय उल्लेख करत आहे त्या ठिकाणी. तो म्हणतो, बंधुजनो, इतकेच आता म्हणतो तुमचे कल्याण असो. हालेलुया. तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. हालेलुया. त्या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही पूर्ण व्हा. हालेलुया. म्हणजे आम्ही पूर्णता आम्ही गाठावी, आम्ही परिपूर्णता गाठावी असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. प्रियानो, पूर्णत्व म्हणजे नवीन गोष्टीची स्थापना आहे. आम्ही पाहतो वधस्तंभावर आम्ही पाहतो आणि कलसेकराचं पत्र याचा 2रा अध्याय त्याचं 14 वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपल्या विरोधातला जो विधींचा दस्तऐवज आपल्याला प्रतिकूल होता तो त्याने खोडला आणि वधस्तंभाला खिळून रद्द केला. त्याने सत्ताधीशास व अधिकाऱ्यास नाडून त्या विरुद्ध वधस्तंभावर जय उत्सव करून त्याचे उघड प्रदर्शन केलं. हालेलुया. जो विधींचा दस्तऐवज आम्हाला प्रतिकूल होता तो त्याने खोडला आणि वधस्तंभाला खिळून रद्द केलेला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. नव्या कराचे आम्ही लोक आहोत, नव्या कराचे आम्ही सेवक आहोत.
प्रियानो, जोपर्यंत जुना करार पूर्ण होत नाही तोपर्यंत नव्या कराराची स्थापना करता येत नाही असा नियम आहे. हालेलुया. जुन्या करारामध्ये मी पाहतो देवानं आणि मनुष्याला नियमशास्त्र दिलं आणि नियमशास्त्राच्या द्वारे फक्त आम्हाला पापांची जाणीव होते प्रियानो, पण पापातून सुटण्यासाठी निष्कलंक रक्त सांडण्याची गरज आहे. हालेलुया. आणि म्हणून नव्या करारामध्ये मी पाहतो की अनितिमान लोकांसाठी नितिमान पुरुष वधला गेला आणि वधस्तंभावर त्यांनी सर्व काही पूर्ण केलं आणि म्हणून आम्ही पाहतो नव्या कराराची स्थापना झालेली आहे आणि नवा करार कृपेने विश्वासाच्या द्वारे आमचं तारण झालेलं आहे. हालेलुया. पूर्णत्व आहे प्रियानो, जे एक पूर्ण झाल्यानंतर मी पाहतो आणि नवीन गोष्टीची आशा आम्हाला प्राप्त होते, नवीन गोष्टीची स्थापना होते. आणि येशू जोपर्यंत जुना करार किंवा नियमशास्त्र पूर्ण होत नव्हतं तोपर्यंत नव्या कराराची स्थापना होत नव्हती प्रिया. आणि म्हणून आम्ही पाहतो वधस्तंभावर असताना येशूनं सर्व काही पूर्ण झालं. आम्ही पाहतो 6वा उद्गार येशूनं काढलेला आहे. योहान सुवर्तमान याचा 19वा अध्याय आणि त्याच्या 30व्या वचनामध्ये काय आलेलं आहे पहा. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. पण या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतो पूर्ण झाले आहे असे म्हणून त्याने आंब घेतलं. परत एकदा वाच. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि त्याने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. पूर्ण झाले असे म्हटले आणि त्या ठिकाणी ते पूर्ण झालं. विधींचा दस्तऐवज जो आम्हाला प्रतिकूल होता तो त्याने खोडला, वधस्तंभाला खिळून त्यांनी तो रद्द केला आणि मी पाहतो नव्या कराराची स्थापना झालेली आहे. म्हणून जुनं ते होऊन गेलं, आता सर्व काही नवीन आहे. हालेलुया. आम्ही नवीन उत्पत्ती आहोत प्रियांनो. म्हणून जोपर्यंत पूर्णत्व होत नाही तोपर्यंत नव्याच्या स्थापनेची आशा आम्हाला प्राप्त होत नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं. हालेलुया. देवाचा दास म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळलेला आहे आणि आता माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरील विश्वासानं ते आहे प्रियांनो. मग या देहामध्ये आम्ही जगत असताना आम्हाला ते गौरवी शरीर प्राप्त व्हावं प्रियानो, तर आम्हाला काय करायचंय या आयुष्यामध्ये, या देहामध्ये जे जीवित आहे ख्रिस्तावरील विश्वासानं आहे आणि त्या विश्वासाची कृती करून आम्हाला पूर्णत्व गाठायचंय, म्हणजे आम्हाला गौरवी शरीर प्राप्त होणार आहे. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो आणि फिलिप्पीकराचं पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचं 20 आणि 21 वचन. हालेलुया. आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो. ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे, त्याच सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीचावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. हालेलुया. तेजस्वितेच्या परंपरेने आमचं रूपांतर होत आहे प्रियानो. आमचं नागरिकत्व तर स्वर्गीय नागरिकत्व आहे प्रियानो आणि त्या स्वर्गीय राज्यामध्ये आमचा प्रवेश व्हावा प्रियानो. यासाठी आम्ही पाहतो आम्हाला पूर्णत्व गाठणं गरजेचं आहे. हालेलुया. आता माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरील विश्वासन आहे प्रियानो. मग या देहामध्ये आम्ही जगत असताना आम्ही विश्वासाची कृती करावी. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये जगत असताना आम्ही परिपूर्णतेच्या मागे चालावं, आम्ही पूर्णत्व गाठावं. पूर्ण व्हा म्हणजे शांतीचा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हा बरोबर राहील असं देवाचं वचन आम्हाला सांगता. आणि मग प्रियानो, ज्यावेळेस आम्ही पूर्णत्व गाठतो, नव्या गोष्टीची स्थापना त्या ठिकाणी होते, नवीन गोष्टीची आशा आम्हाला प्राप्त होते माझ्या भावानं बहिणीनो. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन कराव्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच्या अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, या देहावस्थेमध्ये असताना किंवा आणि या जीवितामध्ये आम्ही विश्वासाने आम्ही माझे ठाई जे जीवित आहे ते विश्वासानं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही पूर्णत्व गाठावं असं देवाचं वचन आम्हाला सांगता.
आम्ही पाहतो येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर सर्व काही पूर्ण केलेलं आहे, पूर्ण झालं असं आम पिल्यानंतर तो पूर्ण झाला असं म्हटला आणि त्याने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला प्रियानो. जुना कराचं पूर्णत्व झालेलं आहे, नव्या कराची स्थापना झालेली आहे प्रिया. ज्यास आम्ही या देहावस्थेमध्ये आम्ही विश्वासाची कृती करतो, आम्ही पूर्णतेच्या मागे लागतो, आम्ही परिपूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करतो, आम्ही पूर्णत्वापर्यंत पोहोचतो प्रियानो. आमच्या निचावस्थेतील शरीर आणि गौरावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर होईल. हा परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे. केव्हा? जेव्हा आम्ही पूर्णत्व गाठू त्यावेळेस. आलो. आणि मग फिलिपेकराच्या लोकांना पत्र लिहिताना देवाचा दास म्हणतो, 3रा अध्याय आणि त्याचे 12 ते 16 वचन काय लिहिलंय पहा. मी इतक्यात मिळविले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो, मी इतक्यात मिळवले किंवा इतक्यात मी पूर्ण झालो असे नाही, असे म्हणत नाही, असे म्हणत नाही. तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले, ते मी आपल्या कह्यात घ्यावे, ते मी आपल्या कह्यात घ्यावे, म्हणून मी त्याच्या पाठीस लागत म्हणून आहे. मी त्याच्या पाठीस लागत आहे. बंधुजन हो, बंधुजन हो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही, मी अद्यापि ते आपल्या कह्यात आणले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष तर करून मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष व लावून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण, देवाचे जे वरील पाचारण, त्या संबंधीचा पण त्या जिंकण्यासाठी, संबंधीचा पण जिंकण्यासाठी म्हणजे पूर्णत्व गाठण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो, मर्यादेवर खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. हेच एक माझे काम आहे. हालेलुया. तर जितके आपण प्रौढ आहोत, तर जितके आपण प्रौढ आहोत, विश्वासामध्ये प्रौढ आहोत, मुळावलेले आहोत, जितके आपण प्रौढ आहोत तितक्यांनी हाच भाव धरावा. तितक्याने हाच भाव धरावा. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी दुसरा भाव धरला, आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी दुसरा भाव धरला तरी देव तीही तुम्हाला प्रगट तरी करेल. देव ती तुम्हाला प्रगट करील. इतकेच की इतकेच की आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली, आपण ज्या नियमाने इतकी मजल मारली, त्याच नियमाने पुढे चालावे. त्याच नियमाने पुढे चालावे. पहा, देवाचा दास या ठिकाणी म्हणतो प्रियान, काय म्हणत आहे तो? मी इतक्यात मिळवले किंवा इतक्यात पूर्ण झालो असे म्हणत नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे. म्हणजे मी पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्या पाठीस मी लागत आहे. आता माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरील विश्वासानं आहे प्रियानो. आणि हे जीवित आम्ही विश्वासानं जगावं, आम्ही आमच्या आयुष्यामध्ये विश्वासाची कृती करावी, आम्ही देवाच्या आज्ञेप्रमाणे चालावं, आम्ही पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करावा. ज्या गोष्टीसाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले त्या आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे प्रियानो. कुठल्या गोष्टीसाठी ख्रिस्तानं आम्हाला कह्यात घेतलेला आहे? सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त व्हावं, आम्ही सत्याच्या ज्ञानाप्रत पोचावं, आम्ही पूर्णत्व गाठावं, यासाठी ख्रिस्तानं मला आपल्या कह्यात घेतलेला आहे. तो मला आपल्या कह्यात घेतलेला आहे. पौल म्हणतो त्याने मला आपल्या कह्यात घेतलेला आहे. आणि प्रियानो, मी बायबल मला सांगतो की त्या मला येशूने मला आपल्या कह्यात घेतले व ते मी आपल्या कह्यात घ्यावे, त्या गोष्टी मी आपल्या कह्यात घ्याव्या, यासाठी मी त्याच्या पाठीस लागत आहे. तो म्हणतो इतक्यात मी पूर्ण झालो असं नाही प्रियानो. म्हणून आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जगत असताना प्रियानो, आमचं ध्येय काय आहे? पाचारणाला शोभेल असं आम्ही चालावं. आम्ही अपूर्णपण देवाला आवडत नाही. पूर्णत्व येईल आणि अपूर्णत्व निघून जाईल, देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रिया. प्रीतीचा आणि शांतीचा देव आमच्यावर राहावा आम्हाला वाटतं, तर आम्ही पूर्ण होणं गरजेचं आहे प्रियानो. ज्याचं मी पूर्ण होतो, आमचं निचावस्थेतील शरीर गौरावस्थेतील शरीरासारखं पाळतो आणि त्याचं रूपांतर तो करणार आहे प्रियानो. तो आशीर्वाद देवानं आम्हाला दिलेला आहे. आम्ही पूर्णत्व गाठतो म्हणजे एक आम्ही पाहतो चिरकाल टिकणार एक नव्या गोष्टीची स्थापना आमच्यासाठी देव करत असतो प्रियानो. आणि मग प्रियानो आम्ही कृपे विश्वासाच्या द्वारे कृपेनं आमचं तारण झालेलं आम्ही पाहतो आणि प्रियानो ते पूर्णत्व आम्ही गाठावं अशी देवाची इच्छा आहे. म्हणून ते आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या पाठीस लागत आहे, देवाचा दास या ठिकाणी म्हणत आहे. म्हणून पाचारणाला शोभेल असं तुम्ही चाला. तुमचं धन स्वर्गामध्ये साठवा करत, जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मन राहील, देवाचं वचन आम्हाला सांगतो. वरील गोष्टीकडे तुम्ही लक्ष लावा, देवाचं वचन आम्हाला सांगतो. पूर्णत्व जोपर्यंत आम्ही गाठत नाही, आम्हाला गौरावस्थेतील रूपांतराचा अनुभव आम्हाला मिळत नाही प्रियानो.
म्हणून या ठिकाणी तो म्हणतो, बंधूजन, मी अद्याप ते आपल्या कयात आणले असे मी मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून, हालेलुया, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून प्रियानो, मर्यादेवरील खुणेपर्यंत आणि लक्ष लावून ख्रिस्त येशूमध्ये देवाचे जे वरील पाचरण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. मर्यादेवरील खून ते पूर्णत्व आहे. ते मर्यादेवरील खून तिथपर्यंत आम्हाला धावायचं आहे. ते पूर्णत्व आहे. ते आमचं ध्येय आहे. आम्हाला ते गाठायचं आहे. प्रीतीचा, शांतीचा देव आमच्या बरोबर राहावा असं जर आम्हाला वाटतं तर प्रियानो, आम्हाला ते पूर्णत्व गाठायचं आहे. आणि म्हणून देवाचा दास या ठिकाणी म्हणतो, पूर्ण व्हा. जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. प्रियानो, त्याच्या मागे आम्ही लागावा. हालेलुया. आणि म्हणून देवाचा दास या ठिकाणी तो स्पष्ट म्हणतो, येशूमध्ये देवाचे जे वरील पाचारण आहे प्रियानो, आणि ते वरील पाचरण जोपर्यंत प्रियानो मी पाहतो, वरील पाचरण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी त्या ध्येयापर्यंत आम्हाला धावायचं आहे. मर्यादेतील खुणेपर्यंत आम्हाला धावायचं आहे प्रियानो. आणि तेच एक माझे काम आहे. म्हणजे ते पूर्णत्व मला गाठायचं आहे. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल. हालेलुया. दिवस वाईट आहे, संधी साधून घ्या माझ्या भावानो, बहिणीनो. आणि म्हणून बाकीच्या गोष्टीच्या नादी लागू नका. बाकीच्या गोष्टीचा आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि पुढील गोष्टीकडे लक्ष लावा. मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करा, पुढील गोष्टीकडे लक्ष लावा. आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे. हालेलुया. आणि जोपर्यंत आम्ही ते पूर्णत्व गाठत नाही, आम्हाला आशीर्वाद नाहीत प्रियानो. आम्हाला अर्धवट प्रवास सोडायचा नाही. आणि तो म्हणतो, देवाचे जे वरील पाचरण त्या संबंधीचा पण जिंकण्यासाठी मर्यादेतील खुणेकडे धावतो. हेच एक माझे काम आहे. तर जितके आपण प्रौढ आहोत तितक्यांनी हाच भाव धरावा. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी दुसरा भाव धरता तरी देव तीही तुम्हासाठी प्रगट करेल. इतकेच की आपण ज्या नियमाने इथपर्यंत मजल मारली त्याच नियमाने पुढे चालावं. देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या नियमाप्रमाणे, देवाच्या आज्ञेप्रमाणे. हालेलुया. हे गोष्ट आम्ही पूर्णत्व आम्ही गाठाव प्रियानो. योहान कृषीवर्तमान याचा 17वा अध्याय आणि त्याचं 22 आणि 23 वचन काय लिहिलंय पहा. येशू काय म्हणतो आपली आणि देवाला पित्याला प्रार्थना सादर करत असताना, तू जे गौरव मला दिले आहे, तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्यास दिले आहे, ते मी त्यास दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे, तसे त्यांनीही एक व्हावे. म्हणजे मी त्याचमध्ये व तू मजमध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे, आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की तू मला पाठविले, आणि जशी तू मजवर प्रीती केली तशी त्याचवरही प्रीती केली. पहा, या ठिकाणी बायबल सांगतो, तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्याच दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावं. मंडळीमध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे. जसं तू मला गौरव दिलेला आहे, तू जे गौरव मला दिले आहे ते मी त्याच दिले आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसं त्यांनीही एक व्हावे. म्हणजे मी त्याचमध्ये व तू मजमध्ये, यासाठी की त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे. हालेलुया. त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावं. आणि म्हणून मंडळीमध्ये ऐक्य असणं गरजेचं आहे. प्रियानो, जे गौरव पित्यानं प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेला आहे, ख्रिस्तानं ते मंडळीला दिलेला आहे, ख्रिस्तानं ते आणि आणि विश्वास करायला दिलेला आहे. आणि बायबलमध्ये सांगते 23 वचनामध्ये, म्हणजे मी त्याचमध्ये व तू मजमध्ये, यासाठी की त्यांनी एक व्हावं आणि एक व्हावे, आणि त्यांनीही एक व्हावे, त्यांनी पूर्ण असावं. हालेलुया. पूर्णत्व आम्हाला गाठायचं आहे. आणि मग मी पाहतो याकोबाच्या पत्रामध्ये देवाचा दास म्हणतो, 1 अध्याय आणि त्याचं 4 वचन, आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता सिद्ध व परिपूर्ण व्हावे. पण या ठिकाणी सुद्धा तुम्ही परिपूर्ण व्हावं याचा उल्लेख केलेला आहे. हालेलुया. काय लिहिलेलं आहे? आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या.
धीर आमच्यामध्ये असावं, त्या धीराला कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता सिद्ध आणि परिपूर्ण व्हावे. हालेलुया. आम्ही सिद्ध असावं, आम्ही परिपूर्ण असावं, देवाची इच्छा आहे प्रियानो. पुढे आम्ही पाहतो कलसेकराच्या पत्रामध्ये 4 अध्याय आणि त्याचं 12 वचन. ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास, ख्रिस्त येशूचा दास जो दास एपफ्रास, जो तुमच्यातलाच आहे, जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हा सलाम सांगतो. तो तुम्हाला सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे, तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की ईश्वरेच्छेने प्राप्त झालेल्या सर्व स्थितीत की ईश्वर इच्छेने प्राप्त झालेल्या सर्व स्थितीमध्ये तुम्ही परिपूर्ण व निर्भ्रांत असे स्थिर राहावे. तुम्ही परिपूर्ण व निर्भ्रांत असे स्थिर व्हावे. हालेलुया. पण या ठिकाणं बायबल मला सांगत आहे की ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे, तो तुम्हाला सलाम सांगतो. तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की ईश्वर इच्छेने प्राप्त झालेल्या सर्व स्थितीत तुम्ही परिपूर्ण आणि निर्भ्रांत असे स्थिर राहावे. सर्व स्थितीमध्ये प्रिया, ईश्वर इच्छेने प्राप्त झालेल्या सर्व स्थितीमध्ये तुम्ही निर्भ्रांत राहा. भ्रांतिमय अवस्थेमध्ये तुम्ही राहू नका, निर्भ्रांत राहा, परिपूर्ण तुम्ही राहा, असं देवाचं वचन आम्हाला सांगत आहोत. आम्ही या गोष्टीकडे लक्ष देत आहोत का प्रिया? आम्हाला पूर्णत्व गाठायचे, त्याचं गांभीर्य आम्ही ओळखलेलं आहे का? जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा, हे वचन आम्ही कधी त्याच्याकडे गांभीर्यानं पाहिलेलं आहे का प्रिया? वधस्तंभावर येशू म्हणतो आणि पाम घेतल्यानंतर तो पूर्ण झालाय असं तो म्हणतो, आणि त्याने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवलेला आहे. प्रियानो, पूर्ण काय झालंय ते पूर्णत्व मी माझ्या कायात मी घेण्याचा प्रयत्न करत आहे का? ज्या गोष्टीसाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कायात घेतल्यात, त्या गोष्टी मी आपल्या कायात घेण्यासाठी आणि मी त्याच्या पाठीस लागत आहे का प्रियानो? प्रथम माझं नीतिमत्व, माझं धार्मिकता आणि माझं नीतिमत्व मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील, असं ख्रिस्त येशू मला सांगत आहे, ज्यानं वधस्तंभावर सर्व काही पूर्ण केलेलं आहे. प्रियानो, विधींचा दस्तऐवज जो आम्हाला प्रतिकूल होता तो त्याने खोडला, वधस्तंभाला खिळून रद्द केलेला आहे आणि उघड प्रदर्शन करून त्यानं जे उत्सव केलेला आहे प्रियानो, पूर्ण केलेला आहे, पूर्ण झालेला आहे. नव्या कराची स्थापना झालेली आहे प्रियानो. पूर्णत्वामध्ये आम्ही पाहतो नव्याची सुरुवात आहे. हालेलुया. आम्ही या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रियानो. आमचं नागरिकत्व तर स्वर्गीय आहे असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. हालेलुया. आम्हाला त्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे, आम्हाला त्या गोष्टीसाठी देवानं वेगळं केलेलं आहे. आम्हाला जगाच्या अंधकारामधून, जगामधून त्या गोष्टीसाठी त्यानं आम्हाला बाहेर काढलेलं आहे. प्रियानो, युगाच्या स्थापनेपूर्वीपासून देव तुम्हाला आणि मला नावासहित ओळखतो. प्रियानो, आमची निवड त्यांनी केली. येशू म्हणतो, तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडलंय, जगापासून वेगळे केलंय, यासाठी की तुम्ही जावं, तुम्ही फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकावं. हालेलुया. तुम्ही स्वर्गीय स्थानावर विराजमान केलेले लोक आहात प्रियानो. ते वतन देवानं तुम्हाला देव केलेलं आहे, आणि म्हणून प्रियानो तुमचं निचावस्थेतील शरीर गौरावस्थेतील शिराचा आणि शरीराप्रमाणे आणि रूपांतरित करण्यासाठी तो देव समर्थ आहे प्रियानो. पण ते केव्हा होईल? जेव्हा आम्ही पूर्णत्व गाठू त्यावेळेस होणार आहे. पूर्णत्व येईल, अपूर्णत्व नष्ट होईल, निघून जाईल, बायबल आम्हाला सांगतं प्रियानो. तू मजमध्ये आणि मी त्याचमध्ये प्रियानो, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि जसं आणि त्यांनी पूर्ण व्हावं असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. येशू ख्रिस्त पित्याजवळ प्रार्थना करताना म्हणत आहे, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावं. आज आम्ही त्या गोष्टी करत आहोत का? आज आम्ही त्याच्या पाठीस लागत आहोत का? पूर्णत्वाच्या पाठीस आम्ही लागत आहोत का प्रियानो? आज स्वतःच्या मनाला आम्ही प्रश्न विचारणं गरजेचं आहे. संधी साधून घ्या, दिवस वाईट आहेत प्रियानो. रोज आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं प्रियानो. आता माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरील विश्वासानं आहे आमचा, जर आम्ही त्या विश्वासामध्ये आम्ही चालत आहोत प्रियानो, तर प्रियानो आम्ही पूर्णत्व गाठावं. या प्रवासामध्ये आम्हाला पूर्णत्व गाठायचे, आम्हाला त्या ध्येयापर्यंत जायचं आहे, त्याच्याच पाठीस आम्हाला लागायचे, आणि तेच एक आमचं काम आहे प्रियानो. वरील गोष्टीसाठी वरील जे पाचारण आहे ते तो पण मला जिंकायचं आहे प्रियानो.
म्हणून मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवर खुणेपर्यंत मला धावायचं आहे प्रियानो, आणि तेच एक माझं काम आहे. हा पूर्ण झालं. पौल म्हणतो जे मी धाव पूर्ण केली, विश्वास राखलाय आणि जे शुद्ध ते मी केले. आता राहिलं तो एकच आहे जीवनाचा मुकुट. तो केवळ मलाच नाही तर ख्रिस्ताचं दुसरं येणं, ज्यांना ज्यांना त्याचं प्रगट होणं प्रिय आहे त्या प्रत्येकाला तो मिळणार आहे. विश्वास राखलाय, धाव पूर्ण केलेली आहे. हा म्हणून तो खात्रीने म्हणू शकला, म्हणून तो विश्वासानं म्हणू शकला. आता राहिले ते एकच आहे आणि तो जीवनाचा मुकुट आहे, आणि तो केवळ मलाच नाही तर ख्रिस्ताचं प्रगट होणं ज्यांना ज्यांना प्रिय आहे त्या प्रत्येकासाठी तो आहे. म्हणून त्या मर्यादेतील खुणेपर्यंत आम्हाला धावायचंय, तो पण आम्हाला जिंकायचंय, आम्हाला पूर्णत्व गाठायचंय. त्याच्याकडं आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आम्हाला अर्धवट प्रवास सोडायचा नाही प्रियानो. नाश होईल अशी माघार घेणाऱ्यांपैकी आम्ही असणार नाही. हालेलुया. माघार घेणं म्हणजे अपूर्णत्वामध्ये राहणं आहे. माघार घेणं म्हणजे त्या ध्येयापासून दूर जाणं आहे प्रियानो. मर्यादित खुणेपर्यंत न धावणं आहे माघार मी घेतलेली प्रियानो. आणि माघार घेणं म्हणजे नाश आहे. नाश होईल अशी माघार घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो आणि तुमचं कल्याण असो, तुम्ही पूर्ण व्हा. जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा प्रियानो. म्हणजे नव्याची स्थापना होणार आहे तुम्हाला, आणि त्या सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देव तुम्हाला देणार आहे. ज्या नियमाने इथपर्यंत तुम्ही मदत मारली त्याच नियमाने तुम्हाला पुढं चालायचं आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं. म्हणून पूर्णत्व गाठण्यासाठी प्रियानो आम्ही आवश्यक असणारे जे गुण आहेत त्याच्याकडे आम्ही आज लक्ष देणार आहोत. प्रत्येकाला पूर्णत्व गाठायचं आहे. प्रत्येकाला मर्यादित खुणेपर्यंत धीरानं धावायचं आहे. तो पण आम्हाला जिंकायचं आहे प्रियानो. आणि त्यासाठी लागणारे आवश्यक गुण आहे आमच्यामध्ये ते निर्माण व्हावे, आमच्यामध्ये ते विकसित व्हावे, आमच्यामध्ये ते वाढावे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत प्रियानो. त्यासाठी आम्ही झटणार आहोत, त्यासाठी आम्ही श्रम घेणार आहोत. आणि पूर्णत्व गाठण्या प्राप्त होण्यासाठी आवश्यक असणारा स्वभाव, आवश्यक असणारा गुण, आवश्यक असणारी क्वालिटी, आवश्यक असणारी पात्रता आमच्या अंगी येणं गरजेचं आहे. त्याच्याकडे आपण लक्ष देऊया, त्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. पहिली गोष्ट आम्ही पाहतो दान धर्म आहे. आमचंच हित पाहू नका, बायबल आम्हाला सांगतो स्वतःचं हित पाहू नका तर इतरांचं हित तुम्ही पहा, असं देवाचं वचन आम्हाला स्पष्ट शब्दात सांगत आहे. एक श्रीमंत तरुण सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी मी काय करावं हा प्रश्न घेऊन प्रभू येशू ख्रिस्ताकडे तो येतो. हालेलुया. मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला काही गोष्टी सांगत असताना तो म्हणतो ह्या सर्व गोष्टी मी केलेल्या आहेत. मग येशू म्हणतो पूर्ण होऊ पाहतोस का? तर आपलं सर्वस्व दारिद्र्याला दे, गरिबांना दे आणि चल माझ्या मागे तू ये. वाचूया तो वृत्तांत मत्ते कृषी वर्तमान 19 अध्याय 16 वचनापासून काही वचन याच आपण वाचूयात. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला. नंतर त्याचं हेडिंग वाचा. सार्वकालिक जीवन प्राप्त्यर्थ काय करावे? सार्वकालिक जीवन प्राप्त्यर्थ काय करावे असा श्रीमंत तरुणाचा प्रश्न. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं की आणि पूर्णत्व गाठण्यासाठी सार्वकालिक जीवन मिळणं म्हणजे पूर्णत्व गाठणं आहे. मग सार्वकालिक जीवन प्राप्त्यर्थ म्हणजे पूर्णत्व गाठण्यासाठी काय करावे असा श्रीमंत तरुणाचा प्रश्न आहे. काय तो प्रश्न पहा. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला. नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणजे प्रभूला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन मिळावे, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी कोणते चांगले कार्य करावे, म्हणून मी कोणते चांगले कार्य करावे. त्याने त्याला म्हटले, मला चांगल्याविषयी का विचारितोस, मला चांगल्याविषयी का विचारतोस. चांगला असा एकच आहे, चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस, तर देवाच्या आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशूने म्हटले, मनुष्य हत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
तो तरुण त्याला म्हणाला, तो तरुण त्याला म्हणाला, मी हे अवघे पाळिले आहे. तो म्हणतो की मी हे अवघे पाळिले आहे. म्हणजे या ज्या काही देवाच्या आज्ञा आहेत, ज्या काही देवाचे नियम आहेत, हे अवघं मी पाळिले आहे, म्हणजे पाळत आहे. पुढं माझ्या ठाई अजून काय उणे आहे. होय, पहा, तो म्हणत आहे, म्हणजे तो आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करत आहे. आपल्या स्वतःच्या अंतःकरणात तो डोकावून पाहतोय, मग माझ्यामध्ये काय उण आहे, पाळिले पाहिजे, माझ्या ठाई अजून काय उण आहे, प्रश्न तो विचारतो. प्रियानो, कधी आम्ही देवाला हा प्रश्न विचारलेला आहे का, की देवा माझ्या ठाई अजून काय उण आहे, मला दाखव, मला ते पूर्णत्व गाठायचं आहे, मला त्या पूर्णत्वापर्यंत जायचं आहे. ज्या नियमाने पर्यंत तुझ्या कृपेने मी मजल मारली, त्याच नियमाने मला पुढे चालायचंय. माझ्या देवा, माझ्यातलं काय उणपण आहे मला तू दाखव. प्रियानो, ती तळमळ, ती ओढ, ती आम्ही पाहतो ती उत्कंठा पूर्णत्व गाठण्याची आमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. माझ्या भावानो, बहिणीने, या गोष्टीकडे आम्ही विशेष लक्ष या दिवसामध्ये देऊया, कारण तो लवकर येत आहे. पहा, येशू म्हणतो, पहा मी लवकर आता येत आहे. आणि बायबल आम्हाला सांगतो, ये प्रभू ये, आमेन, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग तो येत असताना प्रियानो, आम्ही त्याच्याविषयी गांभीर्य आहे का, आणि ज्याला ते गांभीर्य आहे तो पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतःचं आत्मपरीक्षण करतो. मी कुठं उणा आहे त्या गोष्टी तो आणि देवाकडं आणि विचारतो तो, आणि आपलं उणं पण कसं दूर होईल आणि पूर्णत्व कसं गाठता येईल याच्या प्रयत्नामध्ये तो असतो. हालेलुया. देवाचा दास प्रार्थना करताना अतिशय सुंदर प्रार्थना करतो. मी देवाजवळ एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, ते हे की संबंध आयुष्यभर माझी वस्ती त्याच्या मंदिरी व्हावी, म्हणजे त्याचं मनोहर रूप मी पाहत राहील आणि त्याच्या पवित्र स्थानामध्ये मी ध्यान करेल. प्रियांनो, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन, पूर्णत्वासाठी मी झटेन. त्या मर्यादिल खुणेपर्यंत धावणं हेच एक माझं काम आहे. हे धावणं म्हणजे झटणं आहे. हालेलुया. हे धावणं म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे, पूर्णत्व गाठण्याची उत्कंठ आहे, पूर्णत्व गाठण्याची एक ओढ आहे. प्रियानो, आणि मग तो म्हणतो तेच एक माझं काम आहे. आम्ही अनेक कामं स्वतःला लावून घेतलेले आहेत. प्रियानो, जे मुख्य काम आहे ते आम्ही विसरलेलो आहे या जगातल्या धावपळीमध्ये. प्रियानो, या जगातल्या गोष्टीमध्ये आम्ही इतकं गुरफटून गेलेलो आहे की आम्हाला वाटतं की खरा आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. हे आम्ही विसरलेलो आहोत. प्रिया, सार्वकालिक आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन आहे. पण आम्हाला वाटतं मला चांगली नोकरी, मला चांगलं आणि घरदार, मला चांगली पत्नी, मला चांगला पती, मला सर्व प्रकारची वरदानं भौतिक पाहिजे आणि तो आशीर्वाद आहे. म्हणून त्या गोष्टीच्या मागे आम्ही संदेशांच्या मागे धावतो की त्यांनी माझ्यासाठी आणि भविष्यवाणी करावी की तुला कुठल्या गोष्टीचं उणं पडणार नाही, तुला देव समृद्धी देत आहे, तुला कुठल्या प्रकारचं उणं कधी पडणार नाही. प्रियानो, आम्हाला वाटतं ते आशीर्वाद आहे. आम्ही पाहतो ते आशीर्वाद म्हणजे ते एक वरदान आहे. प्रियानो, तो बोनस आहे, कारण तुम्ही आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी झटत आहात आणि म्हणून देव तुमचे आणि तुम्हाला त्या वरदानानं भरत आहे. हालेलुया. म्हणून जो आशीर्वाद देवानं मला देऊ केलेला आहे, वधस्तंभावर स्वतःचं स्वार्पण करून, तो यज्ञ करून, पित्याला तो सुवास देऊन आमच्यासाठी सर्व प्रकारचं छळ, अपमान, वेदना, सर्व प्रकारचे यातना, मरण सोसवून आम्हाला ते आणि सार्वकालिक जीवन त्यानं दिलेलं आहे. आणि तो आशीर्वाद आहे. प्रियानो, ज्याला ख्रिस्त मिळालाय त्याला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. प्रियानो, आम्ही आशीर्वादाची संकल्पना बदलात. हालेलुया. काय आशीर्वाद आहे आम्ही समजून घ्यावं. प्रियानो, तुम्ही जगासाठी नाही. प्रियानो, देवानं तुम्हाला जगापासून वेगळं केलंय. जगाची मैत्री, देवाशी वैर आहे. प्रियानो, तुमचं काम तुम्ही ओळखा, तुमचं ध्येय तुम्ही ओळखा, तुमचं पाचारण तुम्ही ओळखा. तुम्हाला ते पूर्णत्व गाठायचंय, त्याच्याकडे गांभीर्यानं पहा, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. प्रियानो, तेच एक काम आहे. माझ्या भावानो, बहिणीनो, तुम्हाला त्या स्वर्गीय स्थानावर तुम्हाला बसवलेलं आहे. हालेलुया. त्या ध्येयाप्रत तुम्हाला धावायचं आहे. आणि म्हणतो माझ्यात काय उणं आहे मला सांग. हालेलुया. मला सांगा, तो गुरुजींना म्हणत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय उत्तर दिले पहा. येशूने त्याला म्हटले, पूर्ण होऊ पाहतोस तर जा. पूर्ण होऊ पाहतोस तर जा. आपली मालमत्ता विकून दरिद्र्यास दे. आपली मालमत्ता विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. आणि चल माझ्या मागे ये. आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया.
त्याच्या ठाई जे अडखळ होतं, त्याच्या ठाई जे होतं प्रियानो, जे त्याला पूर्णत्व देऊ शकत नव्हतं ते म्हणजे त्याच्या ठाई असलेलं द्रव्य, त्याच्या जवळ असलेला तो पैसा. हालेलुया. द्रव्याचा मोह सर्व प्रकारचं वाईट आणि सर्व प्रकारचं आणि वाईटाचं मूळ आहे, बायबल मला सांगतं. पैसा पाहिजे, पण प्रियानो आम्ही पाहतो ते आम्हाला अडखळण ठरता कामा नये. हालेलुया. तो श्रीमंत तरुण होता प्रियानो, आणि तो म्हणतो की मी काय करावे असा त्याचा प्रश्न आहे. येशूने त्याला म्हटले पूर्ण होऊ पाहतोस तर. काय म्हटलंय तिथं? पूर्ण होऊ पाहतोस तर. हालेलुया. तर काय कर, तर आपली मालमत्ता विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. आपलं सर्वस्व आम्ही देवाला समर्पित करावं प्रियानो. या ठिकाणी देव त्याला म्हणतो दरिद्र्यास तू दे तुझी मालमत्ता आणि चल माझ्या मागे ये, आणि दरिद्र्यास दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. दान धर्म करणं प्रिया, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णत्व गाठतो. तो गुण, तो स्वभाव, तो जो आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे प्रिया. ती एक पात्रता आहे माझ्या भावानं बहिणी, आणि म्हणून त्या गोष्टी आम्ही करणं गरजेचं आहे. आमचं हित आम्ही पाहू नये, तर आम्ही इतरांचं हित पाहणं गरजेचं आहे. जो आणि ज्याला गरज आहे त्याला आम्ही मदत करणं गरजेचं आहे प्रियानो. दारिद्र्यास आम्ही देणं गरजेचं आहे. विधवांचा कैवार आम्ही घेणं गरजेचं आहे प्रियानो. आणि मी पाहतो ज्यावेळेस माझ्याकडे एखाद्याची गरज पूर्ण करण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे, तर बायबल सांगतो तू त्याला तोंड लपून नकोस. हालेलुया. दरिद्रास देणं, दान धर्म करणं. निर्गमाच्या पुस्तकामध्ये देवानं जे इस्रायल लोकांना नियम दिलेले आहेत, त्या नियमामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे पहा. निर्गमाचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि त्याचं 10 आणि 11 वचन. 6 वर्षे आपली भूमी पेर, 6 वर्ष आपली भूमी तू पेर, आणि तिचे उत्पन्न साठीव, आणि तिचे उत्पन्न तू साठीव. पण 7व्या वर्षी तिला विसावा मिळून, पण 7व्या वर्षी तिला विसावा, त्या आणि जमिनीला विसावा मिळून ती पडीत राहू ती दे. पडीत राहू दे. म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील, ते तीत उगवलेले खातील, व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशु खातील. तुझे द्राक्षमळे व जैतून वने याविषयीही असेच कर. याविषयी असेच कर. देव आणि काळजी घेणारा देव आहे. दारिद्र्याची काळजी, गरिबांची काळजी घेणारा तो देव आहे. आणि मग प्रियानो, मला जर ते देवानं दान दिलेलं आहे, ते तर मी ते वापरणं देवाच्या गौरवासाठी अतिशय महत्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. मला पूर्णत्व मिळणार आहे त्याद्वारे. आणि मग त्या ठिकाणी देवाचं वचन वाचतं, 6 वर्ष आपली भूमी पेर आणि सातीचे उत्पन्न तू साठीव. तुला 6 वर्ष दिलेले, तुला दिलेली जमीन, तुला दिलेली शेती, तुला दिलेलं काम. 6 वर्ष तू भूमी पेर, तिचे उत्पन्न तू साठीव प्रियानो. पण 7व्या वर्षी तिला विसावा मिळू दे, ती पडीत राहू दे. का पडीत राहू दे? म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील, ते तीत उगवलेले खातील, व त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशु खातील. तुझे द्राक्षमळे व जैतून वने याविषयी तसेच कर. हा देवानं दिलेला नियम आहे. हा देवाचा नियम आहे प्रियानो. म्हणून आम्ही दानधर्म करावा, आम्ही दरिद्र्याला द्यावं, आम्ही गरीबाला द्यावं प्रियानो. आणि बायबल आम्हाला सांगतं त्याच्याद्वारे आम्ही पूर्णत्व गाठू शकतो. पूर्ण होऊ पाहतोस तर जा आपली मालमत्ता विकून दारिद्र्यास दे. हालेलुया. जो कोणी माझ्यासाठी आपले सगळं काही सोडतो, त्याला स्वर्गामध्ये मोठी संपत्ती मिळेल. त्याला सर्व काही अतिशय मोठ्या प्रमाणात देव देणार आहे. सांप्रतिकात ते देव त्याला देणार. आणि म्हणून या ठिकाणी बायबल सांगतं तो नियम आहे. अनुवादाच्या पुस्तकामध्ये 15वा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये काय लिहिलं पहा. तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे, तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे, त्यात तुझ्या कोणत्याही वेशीच्या आत, त्यात तुझ्या कुठल्याही वेशीच्या आत, तुझ्या बांधवांपैकी कोणी लाचार मनुष्य, तुझ्यापाशी राहत असला तर त्याच विषयी आपले हृदय कठोर करू नको. आपला हात तू आखडू नको. पूर्ण होऊ पाहता का माझ्या भावांनो बहिणीनो?
तर देवाचा हा नियम आहे. काय त्या ठिकाणी सांगितले, तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्या तुझ्या कोणत्याही वेशीच्या आत तुझ्या बांधवापैकी कोणी लाचार मनुष्य, कोणी गरजवंत मनुष्य, कोणी दरिद्री, कोणी गरीब लाचार अवस्थेमधला मनुष्य आणि तुझ्यापाशी राहत असला तर त्याविषयी आपले हृदय कठोर करू नको. हालेलुया. त्या लाचाराचा कैवार तू घे, त्या गरीबाचा कैवार तू घे. तुझं हृदय तू कठोर करू नको, त्याला सहाय्य कर, त्याला मदत कर, त्याला आणि त्याचा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याला तू दे, म्हणजे तुला आशीर्वाद मिळणार आहे, तू पूर्णत्व गाठणार आहेस. आणि म्हणून प्रियानो, दान धर्मामध्ये आम्ही तत्पर राहावं, आम्ही दान धर्म करावा. मंडळीला देवानं दिलेला नियम आहे प्रियानो, आणि त्या मंडळीतला प्रत्येक जो अंग आहे त्या प्रत्येकाने या गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग या ठिकाणी तो म्हणतो, तुझा देव परमेश्वर जो देश तुला देत आहे त्यात तुझ्या कोणत्याही वेशीच्या आत तुझ्या बांधवापैकी कोणी लाचार मनुष्य तुझ्यापाशी राहत असला तर त्याविषयी आपले हृदय कठोर करू नको, आपला हात आखडू नको, सढळ हाताने तू दान धर्म कर. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कंजूशी करू नको. उदार हस्ते तू दे, उदार मनानं तू दे, जेवढा आणि तुझा देव ज्याप्रमाणे तुला देतो त्याप्रमाणे तू दान धर्म कर. देवाचं वचन आम्हाला सांगतं प्रियानो. आणि म्हणजे काय होणार आहे, आम्ही पूर्णत्व गाठणार आहे. माझ्यामध्ये काय उण आहे, तो श्रीमंत मनुष्य आणि तो तरुण प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न विचारतो. प्रश्न देवाने त्याला सगळं काय सांगितलं, मी अजून काय उण आहे तो म्हणतो. परमेश्वर म्हणतो, येशूने त्याला म्हटले, पूर्ण हो पाहतो तर जा आपली मालमत्ता विकून दरिद्रास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. प्रभूच्या मागे आम्ही चालावं. माझ्या भावानं बहिणीनं, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ते परक्याच्या मागे जात नाही, ते परक्याची वाणी ऐकत नाही, ती माझ्या हातामध्ये आहेत आणि माझ्या हातातून त्यांना कोणी हिसकावून घेणार नाही. मी त्यांना सार्वकालिक जीवन देणार आहे, मी त्यास ओळखतो असं येशू म्हणत आहे. चल माझ्या मागे ये. हालेलुया. माझ्या भावांनो बहिणींनो, इतक्यात ते मिळवलं, इतक्यात मी पूर्ण झालो असं म्हणत नाही. देवाचा दास म्हणतो, मी ते म्हणत नाही. तर ज्या गोष्टीसाठी येशूने मला आपल्या कायात घेतल्या त्या गोष्टी माझ्या त्या कायात घेण्यासाठी मी त्याच्या पाठीस लागत आहे, मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे आणि मर्यादित खुणेपर्यंत मी धावतो. तेच एक माझं काम आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं, ते धावणं पूर्णत्व आहे. प्रिया, म्हणून पूर्णत्वासाठी लागणारा हा स्वभाव आहे, पूर्णत्वासाठी लागणारी आणि ही पात्रता आहे, पूर्णत्वासाठी आवश्यक असणाऱ्या परमेश्वर आणि देवाने सांगितलेले हे गुण किंवा हे स्वभाव आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. एक वचन वाचूयात आणि आपण प्रार्थना करूयात. स्तोत्र संहिता याचा 41 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन, त्यामध्ये लिहिले, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करील. पहा, दान धर्म आम्ही करतो प्रिया, आम्ही दिनांची चिंता वाहतो तो धन्य, म्हणजे तो आशीर्वादित आहे. आमच्या या प्रवासामध्ये आम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागतो प्रियानो. आमच्यावर संकट जरी आली तरी आम्हाला माहिती आहे की जर आम्ही दिनांची चिंता वाहतो तर संकट समय परमेश्वर तुला मुक्त करील. बायबल मला सांगतं प्रियानो, संकटामध्ये आम्हाला निभावून आम्हाला पार नेणारा तो देव आमच्याबरोबर राहील, ज्यावेळेस आम्ही पूर्णत्व गाठू दान धर्म करण्याच्या द्वारे. पूर्णत्व आम्ही पाहतो, अपूर्णत्व निघून जाईल, जेव्हा पूर्णत्वाचं आगमन होईल. आणि म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. पूर्णत्वासाठी आवश्यक असणारे जे गुण आहेत त्याविषयी आपण येणाऱ्या दिवसामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि पहिला स्वभाव किंवा तो गुण आम्ही पाहिलाय की आम्ही दान धर्म करावा, आम्ही दानशील असावं, आम्ही देवाने दिलेल्या या आज्ञेचं अवलंबन करावं, त्याचं पालन करावं, म्हणजे तुम्ही पूर्णत्व गाठू शकणार आहात प्रियानो. आणि तुम्हाला ते स्वर्गीय वतन देव देणार आहे. देव आप करो आणि ते पूर्णत्व गाठण्यासाठी तुम्हाला मला देव सहाय्य करो. यास आपले डोळे आपण बंद करूयात. हालेलुया. या आठवड्याचं जे वचन आहे, जो दिनांची चिंता वाहतो तो धन्य, संकट समयी परमेश्वर त्याला मुक्त करेल. हालेलुया. आपले डोळे आपण बंद करूया. त्या श्रीमंत तरुणाला येशू म्हणतो, पूर्ण हो पाहतोस तर आपली मालमत्ता दारिद्र्यास दे आणि चल माझ्या मागे तू ये.
देवाचं वचन आम्हाला सांगतं, जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. पूर्ण व्हा म्हणजे प्रीतीचा, शांतीचा देव तुम्हासह राहणार आहे. जी तळमळ आमच्यामध्ये असायला हवी त्याविषयी आपण काळजी घेऊया. ते वरील पाचारण, तो पण मला जिंकायचा आहे. मर्यादेवर खुणेपर्यंत मला धावायचंय, तेच एक माझं काम आहे. ते धावणं, तो पण जिंकणं म्हणजेच पूर्णत्व गाठणं आहे माझ्या भावांनो बहिणी. आता माझ्या ठाई जे जीवित आहे त्याच्यावरील विश्वास नाही असा देवाचा दास संत पौल म्हणतो. आणि जे जीवित माझ्या ठाई आम्ही या देहामध्ये जगत आहोत प्रियानो, आम्हाला आणि गौरवयुक्त शरीरात प्रमाणे आमचं रूपांतर व्हावं, तर प्रियानो आम्हाला पूर्णत्व गाठणं गरजेचं आहे. नीच अवस्थेतील शरीर गौरावस्थेतील शरीरासारखे तो पालतील, रूपांतरित करेल प्रियानो. आणि ते होण्यासाठी आम्हाला पूर्णत्व गाठणं गरजेचं आहे. आम्ही ते गाठावं. त्या मर्यादेतील खुणेपर्यंत आम्हाला धावायचं आहे. त्या ध्येयाकडं आमचं लक्ष असावं. तो पण आम्हाला जिंकायचा आहे. त्या ध्येयाकडं ते पण जिंकायचं आहे. त्याच्याकडे आमचं लक्ष असणं गरजेचं आहे प्रियानो. उजवी डावीकडं वळू नका आणि नाश होईल अशी माघार घेणाऱ्यापैकी आम्ही असता कामा नये. हालूया. प्रथम माझं नीतिमत्व, माझी धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करा, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. तुम्हाला चांगली नोकरी देव देणार आहे. तुमचा व्यवसाय देव भरभराटीला आणणार आहे. तुमची प्रत्येक गरज देव त्याच्या दैवी भांडारातून मोठ्या गौरवाने पुरवणार आहे. तुम्हाला देव संपन्न करणार आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीचं ऊन पडणार नाही. पण त्याच्या मागे लागू नका. ते कसं मिळेल त्याच्या मागे लागू नका. तर जी महत्वाची गोष्ट आहे, जो ह्या वरदानाचा स्रोत आहे, म्हणजे नीतिमत्व आणि धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. तुमची नोकरी, तुमचा व्यवसाय, तुम्हाला असणाऱ्या गोष्टी, भौतिक वरदान, त्याचा स्रोत, त्याचं मूळ कुठं आहे, तर परमेश्वराचं नीतिमत्व, परमेश्वराची धार्मिकता मिळवणं त्याच्यामध्ये आहे प्रियानो. आणि आशीर्वाद म्हणजे सार्वकालिक जीवन आहे, ते आम्ही मिळवणं, त्याच्या मागे आम्ही लागणं गरजेचं आहे. बायबल आम्हाला सांगतं, तुम्ही पहाटे सुटता, उशिराने विश्रांती घेता व कष्ट करून अन्न खाता, पण तुमचं करणं हे व्यर्थ आहे. तोच आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो. हालेलुया. प्रयत्न करा पूर्णत्व गाठण्याचा. प्रयत्न करा मर्यादेतील खुणेपर्यंत धीरानं धावून तो वरील पाचारण, तो पण जिंकण्याचा. त्याच्यासाठी तुम्ही झटा, त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. बाकीच्या गोष्टी पुरवायला देव समर्थ आहे. तुम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे. स्वर्गीय स्थानावर देवाने तुम्हाला विचार आणि विराजमान केलेले, याचा विसर पडू देऊ नका माझ्या भावांनो बहिणींनो. जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल, म्हणजे जो पूर्णत्व गाठेल तोच तरेल, त्याला वतन मिळणार आहे. आज त्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. आज त्या वरील पाचारणाकडे आपण लक्ष देऊया. तो पण आम्ही लक्षात घेऊयात. तो मला जिंकायचा आहे, मला त्या ध्येयापर्यंत धावायचं आहे, आणि तेच एक माझं काम आहे. मला पूर्णत्व गाठायचं आहे प्रियानो. आणि त्यासाठी आवश्यक असणारा स्वभाव, गुण, तो पहिला आम्ही पाहिलेला आहे, दान धर्म करणं. गरिबांचा काही वार घेणं, दरिद्रास देणं, विधवांचा काही वार घेणं, आणि लाचारास आम्ही त्याच्या संबंधी आमचं हृदय आम्ही कठोर करता कामा नये. आमचा हात आम्ही आखडून देता कामा नये. म्हणजे तुम्ही पूर्णत्व गाठणार आहात. आज आपलं समर्पण देवाच्या हातामध्ये करूया. आज आपलं पाचारण आपण लक्षात घेऊया. आज माझं ध्येय काय आहे ते आपण लक्षात घेऊया. ज्याप्रमाणे त्या तरुणाला प्रश्न पडला की अजून माझ्यात काय उणं आहे, सार्वकालिक जीवन प्राप्त तर मला काय करायचे, अजून माझ्यात काय उणं आहे. तीच तळमळ, तीच ओढ, तीच उत्कंठा ख्रिस्त प्राप्तीसाठी, सार्वकालिक जीवनासाठी आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रियानो, आपलं आत्मपरीक्षण आपण करूयात. आपल्या अंतःकरणामध्ये आपण डोकावून पाहूयात आणि देवाला म्हणू, देवा माझ्यामध्ये अजून काय उणं आहे मला दाखव. हालेलुया.
माझ्यातलं ऊन पण काढून टाक माझ्या देवा. आणि पूर्णत्व गाठण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, जे गुण माझ्यामध्ये विकसित होणं गरजेचं आहे, ते गुण, तो स्वभाव माझ्यामध्ये विकसित तू कर माझ्या देवा. तुझं गौरव होऊ दे. आपण प्रत्येक जण आपले डोळे बंद करूया, प्रभूकडे आपण पाहूया. जो देव आम्हाला म्हणतो पूर्ण व्हा. जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. हालेलुया. ब्लेसेड बी द नेम ऑफ द लॉर्ड. सर्व समर्थ, जिवंत आणि गौरवित पित्या, तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. तुझ्या जिवंत वचनाबद्दल तुझी उपकार स्तुती करतो देवा. माझ्या देवा, तुझं वचन आम्हाला सांगतं, जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसं तुम्ही पूर्ण व्हा. मर्यादेवर खुनेपर्यंत आम्ही धावावं. आम्ही त्या वरील पाचारण आणि परमेश्वर पित्या त्या पाचारणाकडे आम्ही लक्ष द्यावं. परमेश्वर पित्या ते ध्येय आम्ही लक्ष द्यावं. त्या ध्येयाप्रत आम्ही धावण्याचा प्रयत्न करावा देवा. आणि तेच एक आमचं काम असू देत अशी आम्ही प्रार्थना करू. तो पण आम्हाला जिंकायचा आहे देवा. आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे देवा. आमचं ध्येय आमच्या समोर तू ठेवलेलं देवा. आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी कृपा तू आम्हाला पुरव माझ्या देवा. आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे. त्याच्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्यानं भर. आत्म्याच्या प्रेरणेने तो आम्हाला चालव माझ्या देवा. आणि तुझं गौरव होऊ दे. आमच्यातले दोष, आमच्यातलं ऊन पण तू काढून टाक देवा. आणि परमेश्वर पित्या परिपूर्ण होण्यासाठी, पूर्णत्व गाठण्यासाठी जो स्वभाव आमच्यामध्ये असायला हवा, जे गुण आमच्यामध्ये असायला हवे देवा, ते गुण आमच्यामध्ये विकसित कर. आम्ही दानशूर असावं. आम्ही दानधर्म करावा अशी कृपा तो आम्हाला पुरव माझ्या देवा. आम्ही परमेश्वर पित्या आम्ही गरिबांचा काही वार घ्यावा. आम्ही विधवांचा काही वार घ्यावा. आम्ही लाचारास तोंड लपवू नये देवा. आमचं हृदय आम्ही कठोर करू नये. आमचा हात आम्ही आखडता घेऊ नये अशी कृपा तो आम्हाला पुरव माझ्या देवा. आम्हाला पूर्णत्व गाठायचं आहे देवा. आम्हाला तू कृपा पुरव, दया पुरव. तो दया कर आणि तुझी कृपा आमच्यासाठी पुरेशी आहे माझ्या. आम्हाला वरील गोष्टीसाठी तू पाचारण केले देवा. ते आम्ही विसरू नये. आम्ही ते ध्येय, आमचं पाचारण आम्ही विसरू नये. तर पाचाराला शोभेल असं आम्ही चालावं अशी कृपा आम्हाला तू पुरव माझ्या देवा. येणारा तो येईल, विलंब करणार नाही. माझा नीतिमान विश्वासानं वाचेल, तुझं वचन सांगतं देवा. शेवटपर्यंत आम्ही तुला विश्वासू राहावं अशी कृपा तू आम्हाला पुरव माझ्या देवा. आणि तुझंच गौरव होऊ देत माझ्या देवा. माझेवा या प्रत्येक तुझ्या दासीचा प्रत्येक लेकराचा आत्मा, जीव आणि शरीर तुझ्या स्वाधीन करतो देवा. आणि देव जो पिता, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्यामध्ये सर्व आशीर्वाद त्यांच्यासाठी मी जाहीर करतो माझेवा. आज तुझ्या वचनाच्या द्वारे परमेश्वर पिता त्यांचं ध्येय त्यांच्या समोर तू ठेवलं देवा. जे पण त्यांना जिंकायचं आहे त्याची जाणीव त्यांना करून दिली देवा. माझ्या प्रभू, आता मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टीकडे लक्ष लावून मर्यादेवर खुनेपर्यंत त्यांनी धावावं अशी कृपा प्रत्येकाला तू पुरव. ते बळ प्रत्येकाला तू दे. पवित्र आत्म्याची प्रेरणा प्रत्येकाला तू दे माझ्या देवा. आणि प्रत्येकाने पूर्ण व्हावं अशी कृपा प्रत्येकाला तू पुरव अशी मी विनंती करतो देवा. प्रत्येकाची गरज तुझ्या दैवी भांडारातून मोठ्या गौरवाने पुरवली जाऊ दे देवा. आणि परमेश्वर त्या डोळ्यांनी पाहिलं नाही, कानानं ऐकलं नाही, त्यांच्या मनात देखील झालं नाही, अशा अद्भुत गोष्टींचा अनुभव येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना तू दे अशी मी विनंती करतो देवा. मागच्या आठवड्यामध्ये ज्या लोकांचे वाढदिवस होते, तुझ्या दासांचे, दासीचे, माझ्या देवा लेकरांचे, अशा प्रत्येक भावासाठी, बहिणीसाठी, लेकरासाठी मी प्रार्थना करतो देवा. हे नवीन वर्ष त्यांच्यासाठी अधिक आशीर्वादाचं, अधिक परमेश्वर पित्या आध्यात्मिक आणि भौतिक वरदानाचं ठरू देत माझ्या देवा. स्वर्गीय आकाश आणि कपाट उघडली जाऊ देत आणि तुझ्या आशीर्वादांची ओतणी, तुझ्या कृपेचा वर्षाव त्यांच्यावर तू कर अशी मी विनंती करतो. इथपर्यंत त्यांचा सर्व आयुष्याचा प्रवास तू आशीर्वादित केला, पित्या मनापासून तुझे आभार मानतो देवा. अशी अनेक वर्ष येशूच्या नावामध्ये त्यांच्या आयुष्याला जोडली जाऊ देत. दीर्घ आयुष्य त्यांना तू दे. कल्याणदायी वरदान घेऊन त्यांना तू सामोरा ये माझ्या देवा. आणि तुझ्याच नावाचं गौरव होऊ देत पित्या. दिलेल्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार तुझ्या वचनाबद्दल मनापासून तुझे आभार मानतो. पवित्र आत्म्याच्या साह्याबद्दल मनापासून तुला धन्यवाद देत ही सर्व प्रार्थना आणि विनंती ख्रिस्त येशूच्या नावात तुला सादर करतो. स्वर्गातील पित्या तू ऐक. आमेन, आमेन. आता सर्व समर्थ देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा प्रत्येकाबरोबर, जगातील सर्व त्याच्या प्रिय जनांबरोबर आत्ता आणि सदा सर्व काळ असो. आमेन, आमेन. प्रभूची शांती तुमच्याबरोबर असो. आमेन.